विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक समूह ही संकल्पना पाहू. सामाजिक समूहाची संकल्पना समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त अशी संकल्पना आहे. सामाजिक समूह याची निर्मिती, सामाजिक समूहामध्ये असणाऱ्या सामाजिक संबंधाची निर्मिती आणि त्या सामाजिक संबंधांच्या माध्यमातून समाजाची चालणारी व्यवस्था या अनुषंगाने समाजशास्त्राचे अध्ययन करत असताना सामाजिक समूहाला अत्यंत महत्त्व आहे. तर आपण आज सामाजिक समूहासंदर्भात चर्चा करणार आहोत. सामाजिक समूह हे पाहण्याआधी आपण समूह म्हणजे काय हे पाहू किंवा समूहाचा अर्थ आपण समजून घेऊ. समूह हा जो शब्द आहे, हा शब्द विविध घटकांच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ घरांचा समूह, पक्ष्यांचा समूह, प्राण्यांचा समूह, वृक्षांचा समूह. परंतु जेव्हा आपण समूह ही संकल्पना वापरतो, तेव्हा ती प्रत्येक घटकासाठी सजीव आणि निर्जीव या घटकांसाठी अस्तित्वात असणारी किंवा उपयोगात आणली जाणारी संकल्पना आहे. विद्यार्थी मित्रांनो, समूह ही जी संकल्पना आहे, ही सर्वांसाठी उपयोगात आणलेली संकल्पना असल्या कारणाने हिचा सामाजिक समूहाशी देखील संबंध येतो. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर मानवी समूह. मानवी समूह ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना सामाजिक समूहाच्या अंतर्गत येते. म्हणजे प्राण्यांचा समूह, वृक्षांचा समूह, पशुपक्ष्यांचा समूह हा असा प्रत्येक घटकाचा समूह असल्याचं आपल्याला समजते. परंतु सामाजिक समूह हा मानवी समूहाच्याच दृष्टिकोनातून वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे किंवा वापरली जाणारी संकल्पना आहे. म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक समूहाला फार मोठा अर्थ आहे. सामाजिक समूहाचा फार वेगळा अर्थ असतो. पहा, सामाजिक समूहाच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की सामाजिक आंतरक्रियेच्या माध्यमातून स्थायी स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण होतात, तेव्हा सामाजिक समूहाची निर्मिती होते. आणि सामाजिक आंतरक्रियेच्या माध्यमातून स्थायी स्वरूपाचे सामाजिक संबंध म्हणजे थोड्या वेळासाठी निर्माण झालेले संबंध, त्यातून सामाजिक समूह निर्माण होत नाही. तर जेव्हा आंतरक्रिया निर्माण होतात, म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया प्राप्त होते, प्रतिक्रियेच्या माध्यमातून आंतरक्रिया निर्माण होते आणि ही आंतरक्रिया स्थायी स्वरूपात असते. दीर्घकाळापर्यंत ह्या आंतरक्रिया अशाच सुरू राहतात. अशा सामाजिक संबंधाच्या माध्यमातून सामाजिक समूह निर्माण होतो. केवळ लोकांचे एकत्रीकरण झाले म्हणजेच सामाजिक समूह होत नाही. एखाद्या समान उद्देशाच्या पूर्तीकरिता जेव्हा लोक एकत्र येतात आणि विचारांचे आदान-प्रदान करतात, मानसिकदृष्ट्या समरूप होतात, अशा लोकांच्या एकत्रीकरणाला सामाजिक समूह म्हटले जाते. याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, ते म्हणजे रेल्वे स्टेशनवर लोक एकत्र येतात. आपण जेव्हा जातो, आपण जर रेल्वे स्टेशनवर गेलो, तर रेल्वे स्टेशनवर पहा तुम्ही, रेल्वे स्टेशनवर अनेक लोक एकत्रित आलेले दिसतात. परंतु त्या लोकांचा सामाजिक समूह म्हटल्या जात नाही. कारण काय? त्या सर्व लोकांमध्ये आंतरक्रिया झालेल्या असतातच असं नाही. पण त्या रेल्वे स्टेशनवर जर एखादं कुटुंब असेल, जे एकत्रितरित्या प्रवास करत असेल, एखादा मित्रांचा समूह असेल, जो कुठेतरी सहलीला जात असेल किंवा एखाद्या संघटनेचे लोक असतील, की जे आपल्या मागण्यांसाठी एकत्रितरित्या जात असतील, असे लोक जर एकत्रित तुम्हाला दिसत असतील, तर त्यांचा समूह असतो. त्यांचा सामाजिक समूह असतो. कारण की त्यांच्यामध्ये एका समान उद्देशाच्या पूर्तीकरिता एकरूप झालेल्या असल्या कारणानं त्यांच्यामध्ये तुम्हाला विचारांची देवाणघेवाण, सामाजिक आंतरक्रियेचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात असलेले दिसते, ज्यांचा उद्देश देखील सारखा असतो. म्हणून केवळ गर्दी करणे किंवा केवळ एकत्रित येणे म्हणजे लोकांचा समूह नाही, तर त्या समूहामध्ये एक आंतरक्रिया निर्माण होणे आणि त्या समूहाला आंतरक्रियेच्या माध्यमातून एकत्रितरित्या बांधून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून सामाजिक समूहाची निर्मिती होते, असं आपण म्हणू शकतो किंवा असं आपण या सामाजिक समूहाचं विश्लेषण करू शकतो. या संदर्भात प्रसिद्ध विचारवंत आहेत अरिस्टॉटल. अरिस्टॉटल असं म्हणतात, की मानव हा समूहप्रिय प्राणी आहे. अरिस्टॉटलनी म्हटलेलं आहे, की मानव हा समूहप्रिय प्राणी आहे. तो एकट्याने जीवन जगू शकत
नाही. म्हणून समूहाची जी संकल्पना आहे, ती सर्वव्यापी संकल्पना असलेला आपल्याला दिसून येते. तर आता आपण या समूहाच्या काही ज्या व्याख्या केलेल्या विचारवंतांनी अध्ययनाच्या माध्यमातून सामाजिक समूहाच्या त्या व्याख्या पाहू. जसं सगळ्यात पहिली व्याख्या केलेली आहे, हॅरी जॉन्सन नावाचे विचारवंत आहेत. तुमच्याकडे स्टडी मटेरियलमध्ये देखील ही व्याख्या आहे. हॅरी जॉन्सन नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी सामाजिक समूहाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे, की सामाजिक समूह म्हणजे सामाजिक आंतरक्रियेची व्यवस्था होय. सामाजिक समूह म्हणजे सामाजिक आंतरक्रियेची व्यवस्था होय. म्हणजे ज्या समूहामध्ये आंतरक्रियाची एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया चालते. एका व्यक्तीची क्रिया होते, त्याला प्रतिक्रिया प्राप्त होते, प्रतिक्रियेला परत प्रतिक्रिया प्राप्त होते. अशा प्रक्रियेतून एक आंतरक्रिया निर्माण होतात आणि ही व्यवस्था निरंतरपणे ज्या ठिकाणी चालू राहते, ज्या समूहामध्ये चालू राहते, त्या समूहाला म्हटले जाते सामाजिक समूह. दुसरी व्याख्या करत असताना एल्ड्रिच व मेरिल नावाचे विचारवंत आहेत. ते असे म्हणतात, की सामाजिक समूह म्हणजे अशा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समुच्चय. सामाजिक समूह म्हणजे अशा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समुच्चय, जे प्रदीर्घ काळापासून परस्परांशी संबंधित आणि सामान्य कार्य किंवा उद्देशानुसार कार्य करतात. एल्ड्रिच व मेरिल काय म्हणतो? सामाजिक समूह म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समुच्चय. पहा, त्याने स्पष्ट केलेलं आहे, एल्ड्रिच आणि मेरिल यांनी स्पष्ट केलेलं आहे, की सामाजिक समूहाच्या निर्मितीकरिता 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पाहिजे. एकटा व्यक्ती जर क्रिया करत असेल, क्रियेला प्रतिक्रिया देखील देत असेल, तर तो सामाजिक समूहामध्ये गणला जात नाही. तो त्याच्या त्या वैयक्तिक क्रिया आहेत, मानसिक रोगी म्हणून ज्याला आपण पागल म्हणतो सोप्या शब्दात, तो समजला जाते. जर एकटाच व्यक्ती बळबळ करत असेल, तर त्याला मानसिक समजल्या जाते. त्याला सामाजिक समूहामधल्या आंतरक्रिया होतात असं म्हणता येत नाही. मग असे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीचा समुच्चय जे प्रदीर्घ काळापासून एकत्र आहेत. प्रदीर्घ काळापासून एकत्र आहेत आणि त्या प्रदीर्घ काळापासून एकत्र राहून परस्परांशी संबंधित आहेत व परस्परांशी संबंधित असताना विशिष्ट संबंधाचे प्रकार, सामान्य कार्य आणि एका उद्देशानुसार आपल्याला ते कार्य करताना दिसतात. त्यांच्याशी संबंधित असतानाही कार्य कसे असतात? सामान्य स्वरूपाचे असतात आणि एका विशिष्ट उद्देशानुसार ते कार्य देखील करतात. तिसरी व्याख्या स्पष्ट करत असताना मॅकआव्हर आणि पेज नावाचे एक विचारवंत आहेत. मॅकआव्हर आणि पेज नावाचे विचारवंत असं म्हणतात, की सामाजिक समूह म्हणजे अशा व्यक्तींचा समुच्चय. सामाजिक समूह म्हणजे अशा व्यक्तींचा समुदाय जे सामाजिक आंतरक्रियांनी परस्परांशी निगडीत असतात. परत सामाजिक समूहाचं एक महत्त्वाचं यांनी सांगितलेलं आहे, की परस्परांशी सामाजिक आंतरक्रियांनी एकत्र आले पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो याचं, की जर समजा 4 लोकं आहेत, एकाच कुटुंबातले सदस्य आहेत, कोणाशीही न बोलता ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. मग पहिल्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आपण होत्या, त्या गोष्टी किंवा समुच्चय असला पाहिजे, ते एकाच ठिकाणी राहायला असले पाहिजे, सामान्य कार्य असले पाहिजे, परस्परांशी संबंधित असले पाहिजे. पण जर त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत नसतील, तर त्याला सामाजिक समूह म्हटल्या जात नाही. म्हणून सामाजिक समूह म्हणजे असा समुदाय, की जो परस्परांशी आंतरक्रियाने निगडीत आलेला असेल. जॉन कीवर नावाचे एक विचारवंत आहेत. त्यांनी सामाजिक समूहाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे, की पारस्परिक आदान-प्रदान करणाऱ्या व्यक्तींचा समुदाय म्हणजे सामाजिक समूह. परस्परांशी आदान-प्रदान करणाऱ्या व्यक्तींचा. मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं रेल्वे स्टेशनवरचं सांगितलं, त्यामध्ये सांगितलेलं आहे, की लोकं एकत्र आले. आपापल्या सीटवर जाऊन बसले, आपापल्या ठिकाणी जाऊन बसले, आपापला प्रवास करत आहेत, आपापलं स्टेशन आलं की उतरत आहेत. कोणत्याही प्रकारची विचाराची आदान-प्रदान झाली नाही. त्यांचा समूह तयार होत नाही. परस्परांशी जेव्हा आदान-प्रदान होईल, परस्परांशी जेव्हा क्रिया-प्रतिक्रिया, आंतरक्रिया होतील, तेव्हा सामाजिक समूहाची निर्मिती होते, असं जॉन कीवर म्हणते. अकबर आणि निमकॉफ अकबर आणि निमकॉफ यांनी काय म्हटलेलं आहे, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, परस्परांना प्रभावित करतात, तेव्हा त्या व्यक्तींचा मिळून सामाजिक समूह बनतो.
पहा आता अकबर आणि निजाम यांनी परत एक पहिल्या वाक्याचा संदर्भ घेत असताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पाहिजे इथपर्यंत आपल्या लक्षात आलेलं आहे, की एकटा व्यक्ती जर आंतरक्रिया करत असेल तर सामाजिक समूहाची निर्मिती होत नाही. आणि त्याचबरोबर परस्परांना प्रभावित करतात. एकत्रच येऊन चालत नाही, तर परस्परांना प्रभावित केलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या रोडनी जात आहे, समोरून एक गाडीवाला आला, तुमचा त्या गाडीवाल्याशी ॲक्सिडेंट झाला. तुम्ही त्याला काही म्हटलं नाही, त्याने तुम्हाला काही म्हटलं नाही. तुम्ही उठून चालले गेले, तो उठून चालला गेला. कुठल्याही प्रकारे परस्परांना कोणालाही प्रभावित केलेलं नाही. परंतु याच वेळेस जर तुम्ही त्याला काही म्हटलं, त्यानं तुम्हाला काही म्हटलं, त्याने त्याची चुकी मान्य केली, तुम्ही तुमचं थोडासा मोठेपणा दाखवला आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेले, त्याने तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेले. नंतर घरचे लोकं आले, त्यांच्याशी स तुमच्या आंतरक्रिया झाल्या आणि नंतर काही दिवसानंतर असं लक्षात येते, की ज्या लोकांचा परस्परांशी अपघात झाला होता, त्या लोकांमध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झालेले आपल्याला दिसतात. कारण परस्परांना प्रभावित करणाऱ्या क्रिया आंतरक्रिया ते करत गेले आणि मग त्या माध्यमातून सामाजिक आंतरक्रियेची एक व्यवस्था निर्माण झाली आणि त्या सामाजिक आंतरक्रियेच्या व्यवस्था प्रदीर्घ काळापर्यंत चालली आणि त्याचाच परिणाम असा झाला, की आज ते सगळे दोन्हीही कुटुंब एका सामाजिक समूहाचे सदस्य बनले. अशा पद्धतीनं सामाजिक समूह म्हणजे आंतरक्रियेची व्यवस्था असणारे परस्परांशी प्रदीर्घ काळापासून एकत्रित आलेले आणि निरंतरपणे विचारांची आणि सामाजिक संबंधाचे आदान-प्रदान करणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजेच सामाजिक समूह असल्याचं आपल्याला म्हणता येते. आता विचारवंतांनी याचा खूप अभ्यास केला सामाजिक समूहाचा. कारण समाजाच्या दृष्टिकोनातून, समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक समूह याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. म्हणून विचारवंतांनी याचा अभ्यास केला आणि विचारवंतांनी याचा अभ्यास केल्यानंतर सामाजिक समूहाचे काही प्रकार सांगितलेले आहेत, की वेगवेगळ्या आधारावर सामाजिक समूहाचे वेगवेगळे कसे प्रकार पडतात, हे विचारवंतांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले समूहाचा आकाराच्या आधारावर समूहाचे आकाराच्या आधारावर जॉर्ज सिमेल यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. लघु समूह आणि विशाल समूह. जॉर्ज सिमेल यांनी जे आकाराच्या आधारावर वर्गीकरण केलेलं आहे, त्यामध्ये लघु समूह आणि विशाल समूह. लघु समूह म्हणजे असा समूह, की ज्यामध्ये सदस्य संख्या कमी असते, ज्याचा आकार लहान असतो. उदाहरणार्थ कुटुंब किंवा मित्रांचा समूह. दुसरं जे उदाहरण सांगितलेलं आहे, ते आहे विशाल समूह. विशाल समूह म्हणजे ज्याचा आकार मोठा असतो, ज्याच्यामध्ये सदस्य जास्त असतात, ज्याच्यामध्ये सदस्य संख्या जास्त असते, असा जो समूह आहे त्याला विशाल समूह म्हटले जाते. विशाल आकाराच्या आधारावर असणारा. मग या 2 दुसरं उदाहरण जे आहे विशाल समूहाचं, त्यामध्ये आपण पाहू शकतो राजकीय पक्ष आहे, एखाद्या संघटनेचे सदस्य आहेत. हे सगळे जे आहेत हे विशाल समूहाचे सदस्य असतात. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे, गिडिंग्स आणि लेस्टन वार्ड नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी सदस्यत्वाच्या स्वरूपाच्या आधारावर म्हणजे सदस्य कसे बनतात किंवा सदस्यांमध्ये कशा पद्धतीचे दृष्टिकोन आहे, स्वरूप आहे त्यांचं त्या आधारावर हे गिडिंग्स आणि लेस्टन वार्ड यांनी हे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, की या सगळ्या समूहाचं वर्गीकरण करणारे विचारवंत आणि त्यांनी प्रस्तुत केलेले समूहाचे प्रकार तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. कारण तुमच्या एम-सी-क्यूजमध्ये देखील ते विचारले जाते आणि आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो, तेव्हा त्या कोणत्या समूहाचे सदस्य आहे आपण, त्या समूहाच्या नुसार आपल्या आंतरक्रिया आपल्याला ठरवता येतात. हा जो आपला अभ्यासक्रम आहे, हा आपला अभ्यासक्रम त्याकरिताच आपण निर्धारित केलेला आहे, की आपण त्याचा उपयोग काय घेऊ शकतो. मग आपल्याला जर समूह माहीत असले किंवा अशा प्रकारचा असा समूह असते, तर आपण त्या समूहामध्ये गेल्यावर तशा प्रकारच्या आंतरक्रिया आपल्याकडून होतात आणि आंतरक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला त्या समूहामध्ये वर्तन करत असताना सोपं जातं. सदस्यत्वाच्या आधारावर 2 प्रकार जे सांगितलेले आहेत, ते आहे ऐच्छिक समूह आणि अनिवार्य समूह. ऐच्छिक समूह म्हणजे ज्या समूहाचा सदस्य व्यक्ती स्वतःहून बनतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्या समूहातून तो वेगळा होतो, असा समूह म्हणजे ऐच्छिक समूह. जसं उदाहरणार्थ तुम्ही नोकरी करता, तो समूह जो असतो तो ऐच्छिक समूह असतो. आपल्या इच्छेनुसार आपण लागलो आणि आपल्या इच्छेनुसार आपण त्यातून निघून गेलो. गणपती मंडळ जे असते, आपल्या इच्छेनुसार आपण त्याच्यात सहभागी होतो आणि जेव्हा आपली इच्छा नसेल तेव्हा आपण त्यामधून बाहेर येतो.
पण दुसरा प्रकार जो सांगितलेला आहे तो आहे अनिवार्य समूह. अनिवार्य समूहामध्ये काय आहे, की तुम्हाला सदस्यत्व जे आहे समूहाचं ते अनिवार्यपणे प्राप्त होतं. जसं उदाहरणार्थ जातीचं सदस्यत्व आहे, कुटुंबाचं सदस्यत्व आहे, वंशाचं सदस्यत्व आहे. हे काय आहे, हे अनिवार्य पद्धतीनं प्राप्त होणारं समूहाचं सदस्यत्व आहे. हे तुम्हाला जन्मतः प्राप्त होऊन जाते. आपण कोणत्या कुटुंबामध्ये जन्म घेतला, हे आपल्याला असं नाही की बाबा मला हे कुटुंब नाही आवडत म्हणून मी दुसऱ्या कुटुंबात जातो. नाही. जन्म घेतल्याबरोबर अनिवार्य पद्धतीनं आपल्याला ते कुटुंब प्राप्त होते. हितसंबंधाच्या आधारावर एक कुटुंबाचा आपला समूहाचा प्रकार सांगितलेले आहेत 2. विशिष्ट हितसंबंधी समूह आणि सर्वसमावेशक हितसंबंधी समूह. विशिष्ट हितसंबंधी समूह म्हणजे एका विशिष्ट कार्याच्या पूर्तीकरिता एकत्र येऊन कार्य करण्याकरिता आलेले लोक. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, की एखादी संघटना आहे. आता सध्या जर पाहिलं आपण तर शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये आणि तिकडे हरियाणा, पंजाबच्या भागामध्ये शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशिष्ट हितसंबंधांना पूर्ण करण्यासाठी एकत्रित आहे. की एक शेतकऱ्यावर झालेला अन्याय शेतकरी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आले आणि ते आंदोलन करत आहेत. हा झाला एक प्रकार. दुसरा आहे सर्वसमावेशक. सर्वसमावेशक म्हणजे ज्यामध्ये अनेक प्रकारचे जे हित असतात, ती हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. जसं उदाहरणार्थ धार्मिक समूह. भारताचा लोकतंत्र जे आहे, हा या माध्यमातून निर्माण झालेला जो समूह आहे भारत, हे जे उदाहरणं आहेत, हे सर्वसमावेशक हितसंबंध जोपासणाऱ्या समूहाचे उदाहरणं आहे. नंतर पुढचा प्रकार आहे कालावधीच्या आधारावर. 4 ॲडवुड नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी कालावधीच्या आधारावर समूहाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक अस्थायी समूह आणि एक स्थायी समूह. अस्थायी समूह म्हणजे एखादा विशिष्ट उद्देश पूर्ण झाल्यावर तो विसर्जित होतो, त्या समूहाला म्हटले जाते अस्थायी समूह. आणि जो समूह दीर्घ काळापर्यंत कायम राहतो त्याला म्हटले जाते स्थायी समूह. अस्थायी समूहाचं उदाहरण सांगत असताना 4 समूह म्हणतो, की एखादं गणपती मंडळ आहे, एखादं दुर्गादेवीचं मंडळ आहे, एखादी कोणत्याही खेळाची चमू आहे, की जे अस्थायी स्वरूपात निर्माण झालेला समूह असतो आणि त्याला कालांतरानं त्याला विसर्जित केल्या जाते किंवा तो समूह कालांतरानं विसर्जित होतो. नंतर स्थायी समूह जो दीर्घ काळापर्यंत राहतो, ज्याचे उद्देश पूर्ण झाल्यावरही समूह कायम राहतो किंवा नवीन उद्देशाच्या आधारावर परत समूह काम करतो, त्याला म्हटले जाते स्थायी समूह. संघटनाच्या आधारावर आहे विशेष संघटित समूह आणि असंघटित समूह. संघटनाच्या आधारावर समूहाचे प्रकार करत असताना एखाद्या विशेष घटनेकरिता संघटित झालेला समूह. जसं उदाहरणार्थ एखादी कार्य आपल्या यांची जी असते कर्मचारी वर्गाची जी संघटना असते, ते विशेष संघटित स्वरूपातली संघटना असते, की एकाने जर म्हटलं की महाराष्ट्रात उद्या इलेक्ट्रिक बोर्डाचा बंद, तर पूर्ण संघटना म्हणते की इलेक्ट्रिक बोर्डाचा बंद. विशेष संघटित स्वरूप. आणि असंघटित समूह आहे. जसं शेतकऱ्यांचा समूह आहे, परंतु असंघटित आहे. कोणी जर म्हटलं की नाही माल विकायचा, तरी काही दुसरा येते आणि माल विकते. असंघटित समूहाचं व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाच्या आधारावर विल्यम समदर यांनी फ्लोक्वेज नावाचा ग्रंथ. नंतरचा प्रकार काय आहे? व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाच्या आधारावर विल्यम समदर नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी 1907 मध्ये फ्लोक्वेज नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी अंतरसमूह आणि बाह्य समूह असे 2 प्रकार सांगितले. व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन. अंतरसमूह म्हणजे ज्यामध्ये आपण आंतरिक दृष्टिकोनातून समाविष्ट असतो. त्याला उदाहरण दिलेलं आहे कुटुंबाचं. किंवा आंतरिक स्वरूपातून आपण त्यामध्ये समाविष्ट असतो. चांगलं, वाईट, उचित, अनुचित, योग्य, अयोग्य, हितकारक, अहितकारक, नुकसानकारक, फायदेकारक याचा विचार न करता आपण त्या समूहामध्ये राहतो. त्याला म्हटले जाते अंतःसमूह. आणि बाह्य समूह, की ज्या समूहामध्ये आपण समाविष्ट असतो, परंतु फक्त कामापुरतं किंवा आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्यानुसारच आपण आंतरक्रिया करतो, त्याला म्हटले जाते बाह्य समूह. आता वरचे जे आपण 6 प्रकार पाहिलेले आहेत, त्या 6 प्रकारांना एकत्रितरित्या बांधण्याचं काम पुढच्या प्रकारामध्ये केलेलं आहे. चार्ल्स फुले नावाचे एक विचारवंत आहेत. त्यांनी प्राथमिक समूहाची संकल्पना मांडली. सोशल ऑर्गनायझेशन हा ग्रंथ लिहिला 1909 मध्ये आणि त्यांनी सामाजिक समूहाची संकल्पना मांडली. सामाजिक समूहाचे
प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. वरच्या 6ही प्रकारांना त्यांनी या 2 प्रकारात गुंफण्याचा किंवा या 2 प्रकारामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लक्षात ठेवा एकदम. 1909 सोशल ऑर्गनायझेशन चार्ल्स फुले यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. सदस्यामधील संपर्कता आणि निकटता या आधारावर. सदस्यतेमधील संपर्कता आणि निकटता या आधारावर त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह. ज्या समूहामध्ये सन्मुखी संबंध असतात, घनिष्ठ संपर्क असतो आणि सहकार्याची भावना असते त्याला म्हणतात प्राथमिक समूह. सन्मुखी संबंध म्हणजे समोरासमोरचे. आपण कुटुंबातल्या सदस्यांना दिवसभरातून 10-20 वेळा पाहतो. आपण मित्रांना दिवसभरातून 5-10 वेळा भेटतो. सन्मुखी संबंध, घनिष्ठ संपर्क, सगळं काही माहीत असते आपल्याला. घरी आल्यावर आपण वडिलांशी कसं वागलं पाहिजे याचा इत्थंभूत आपल्याला सगळं माहीत असते. अशा पद्धतीनं एकत्रित आलेल्या लोकांच्या समूहाला म्हटले जाते प्राथमिक समूह. आणि दुसरा प्रकार जो त्यांनी सांगितलेला आहे तो आहे दुय्यम समूह, की ज्या प्राथमिक समूहामध्ये ज्या गोष्टी आढळत नाहीत. म्हणजे जसं ज्या समूहामध्ये सन्मुखी संबंध नसतात, ज्यांच्यामध्ये संपर्क घनिष्ठ नसतो, अशा समूहाला म्हटल्या जाते दुय्यम समूह, की ज्यामध्ये व्यक्ती फक्त आपली औपचारिकता म्हणून काम करत असताना आपल्याला दिसतो आणि असं करत असताना त्याला त्या समूहामधल्या उद्देशाबद्दल किंवा त्याच्या हिताबद्दल फार काही जास्त महत्त्व नसते. अशा पद्धतीनं आपण सामाजिक समूहासंदर्भात आज इथे चर्चा केलेली आहे. सामाजिक समूह म्हणजे काय? सामाजिक समूहाच्या विविध विचारांनी केलेल्या व्याख्या काय? त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्याचबरोबर अभ्यासक जे आहेत, जे विचारवंत आहेत, संशोधक आहेत, त्यांनी सामाजिक समूहाचं अध्ययन करत असताना त्यांना प्राप्त झालेल्या तथ्यांच्या आधारावर समूहाचं जे वर्गीकरण केलेलं आहे, वेगवेगळ्या आधारावर समूहाचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण देखील आपण पाहिलेलं आहे. आपण समाज व्यवस्थेमध्ये राहत असताना या सामाजिक समूहाचं अत्यंत आपल्याला महत्त्व आहे आणि तुम्ही जर या सामाजिक समूहाचा योग्य पद्धतीनं अध्ययन केलं, तर तुम्ही ज्या समूहामध्ये राहाल, त्या समूहामध्ये राहत असताना तुम्हाला आपल्या कशा पद्धतीच्या प्रक्रिया असल्या पाहिजे, कशा पद्धतीच्या क्रिया असल्या पाहिजे, या संदर्भात देखील अत्यंत मोलाचं सहकार्य होऊ शकते किंवा तुम्हाला ते अत्यंत उपयुक्त पडू शकते. समाज व्यवस्थेत तुम्ही जेव्हा काम कराल, एखाद्या ठिकाणी जॉब कराल, एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचा सल्ला देत असाल, तेव्हा ज्या समूहामध्ये आपण सल्ला देत आहे, ज्या समूहामध्ये आपण काम करत आहे, हे जर आपल्याला या प्रकाराच्या आधारावर माहीत झालं, तर त्यानुसार आपल्याला वर्तन करायला किंवा आपल्याला आपल्या क्रिया, आंतरक्रिया करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे सामाजिक समूहाचं विश्लेषण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे अतिशय चांगल्या पद्धतीने करून त्या संदर्भात तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि तुम्ही जॉब करत असाल त्या ठिकाणी देखील याचा उपयोग करू शकता. धन्यवाद.